नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये। आज मी जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती आहे भरलेल्या मिरच्यांची। आणि ह्याच पद्धतीने माझ्या घरी बऱ्याच वर्षापासून आम्ही अशी मिरची बनवतोय मंडळी। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। तुम्ही बनवत असाल पण प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगवेगळी असते। तर तुमची जर हीच पद्धत आहे तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय ते सुद्धा कळवा मला। तर ही जी मिरची बनवली ना मंडळी, तर एकही दिवस राहत नाही, जेवण करताना सगळ्या संपून जातात। तर चला बघूया याची रेसिपी। त्यासाठी मी अशा मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या जास्त तिखट नसतात, एकदम फिक्क्या मिरच्या असतात ह्या आणि खायला पण फार चवीला भारी लागतात। तर चला बघूया। ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी। तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये लागतात तुम्ही तेवढ्या घेऊ शकता। मी ह्या आता ज्या आहेत ना, पाव किलोमधल्या अर्ध्या घेतलेल्या आहेत मिरच्या। तर यांना छान मध्यभागी असं कट करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला जी फिलिंग भरायची आहे तर ती मध्यभागीच भरायची आहे अशी कट करून। तर सगळ्या मिरच्या आपल्याला अशाच कट करून घ्यायच्या आहेत। मंडळी, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता मला नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मला कमेंट करून सांगत जा की तुम्हाला आणखीन कोणती रेसिपी बघायची आहे जी माझ्या घरी बनते। कारण माझ्या घरी बऱ्याच अशा रेसिपीज आहेत ज्या मी माझ्या माहेरी बनत नाहीत पण माझ्या सासरी बनतात। तर त्या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करेल, कारण मला रेसिपीज बनवायला फार आवडतं। तर मंडळी, तुम्ही नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर मला तेही कमेंटमध्ये सांगत जा। आणि काही चुकत जरी असेल तरी मला सांगत जा, कारण मी नवीनच चॅनल तयार केलेलं आहे। तर मला काही चुका वगैरे होत असतील तर त्याही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जा। तर ह्या सगळ्या मिरच्या आपण अशा कट करून घेतलेल्या आहेत। तर आता आपल्याला घ्यायचा आहे खलबत्ता, कारण मी मोस्टली खलबत्ता यूज करते घरी। आणि काही छोटं मोठं वाटण वगैरे करायचं असेल तर लसणाच्या थोड्या जास्तच पाकळ्या घ्यायच्यात आपल्याला, कारण लसणानीच ही जी रेसिपी आहे एकदम टेस्टी लागते। तर थोडासा लसूण असा आबडधोबड वाटून घेतला की त्यामध्ये जिरं ॲड करायचे, आणि जिरं आपल्याला थोडी जास्त ॲड करायची आहेत, बघू शकता। थोडी जास्त ॲड करायची आणि त्याच्यातच आपल्याला मीठ ॲड करायचं आहे। मीठ पण थोडं जास्तच करायचं आहे। त्याला छान व्यवस्थित असं बारीक बारीक वाटून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं मिक्स होईल एवढं। घडी म्हणजे मंडळी रेसिपी बनवत होते तेव्हा लाईट पण जात होती येत होती। कारण माहीत नाही, आमच्याकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये भरपूर असं लोड शेडिंगचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे। तर मध्येच लाईट जात होती, मध्येच येत होती। तर बघू शकता, हे अशा प्रकारे छान वाटून घ्यायचं आहे। वाटलं की आपल्याला त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता, हे व्यवस्थित असं मी वाटून घेतलेलं आहे। एवढं बारीक नाही वाटायचं की आपल्याला त्याचा काहीच टेस्ट लागला नाही पाहिजे, थोडंसं आबडधोबडच ठेवायचं आपल्याला। बघू शकता, हे असं ठेवायचं आहे। हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट थोडं बारीकच असलेलं ठेवा। माझ्या घरी मी बनवूनच ठेवते, म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाणे लागतातच, त्याच्यामुळे थोडंसं जास्तच बनवून ठेवते मी। तर शेंगदाण्याचं कूट आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे। त्याला छान मिक्स करून घ्या शेंगदाण्याच्या कूटला पण त्याच्यामध्ये, बघू शकता अशा प्रकारे। पहिल्यांदा जेव्हा मी ही रेसिपी बनवली होती ना, तर ती माझ्या सासूबाईंनीच मला सांगितली होती की कशी बनवायची, आणि त्यांनी स्वतः बनवून दाखवली होती। आणि त्याच्यानंतर मग एक वेळा बनवून दाखवली तर नेहमी मीच बनवायला सुरुवात केली, कारण ती इतकी भारी, इतकी चवदार लागली होती खायला। तर नक्की बघू शकता, हे अशा प्रकारे टेक्स्चर होऊन जाईल त्याचं। तर सगळ्या मिरच्या ज्या आपण कट केलेल्या त्या अशा भरायच्या आहेत सगळ्या, बघू शकता। सगळ्या व्यवस्थित सगळीकडून असं मस्त गच्च भरून घ्यायचं आहे। एक पॅन घ्यायचा आहे, अशा सगळ्या भरून तयार करून ठेवलेल्या आहेत मी। एक पॅन घ्यायचं, त्याच्यामध्ये टाकायचं आहे तेल, आणि ह्या मिरच्या ज्या आहेत त्या एक एक करून अशा त्या पॅनमध्ये सोडून द्यायच्या आहेत आपल्याला। आणि याला झाकून आपल्याला म्हणजे शिजवायचं नाही आहे, किंवा झाकून आपल्याला त्याला परतून घ्यायचं नाही आहे तेलामध्ये, उघडंच ठेवायचं आहे, नाहीतर त्याला पाणी सुटल्यासारखं होतं। बघू शकता, ह्या सगळ्या अशा ॲड करायच्यात। त्या पॅनमध्ये मावत नव्हत्या म्हणून मी त्यांचे थोडे थोडे तुकडे केलेले आहेत नंतर।
कारण त्या मला असं त्यांना पलटवण्यासाठी सुद्धा थोडंसं अवघड चाललं होतं. तर ज्याही मोठ्या मिरच्या होत्या ना, ज्या मला बिलकुल मिक्स करताच येत नव्हत्या, त्यांना मी कट करून थोडंसं ॲड केलेलं आहे. नंतर बघू शकता तुम्ही, हे बघा अशा प्रकारे मी थोडा थोडा कट केला, कारण त्यांना पलटवण्यासाठी किंवा भाजून काढण्यासाठी थोडा वेळच लागत होता आणि त्या व्यवस्थित पॅनमध्ये बसतच नव्हत्या, कारण पॅन छोटा आहे माझ्याकडे. हा प्रेस्टिजचा पॅन मागवला होता, मोठा दिसायला होता, पण जेव्हा तो आला तेव्हा फार छोटा होता. पण आता आला म्हटल्यावर म्हटलं कशाला उगीचच वापस करा, तर मी तो ठेवून घेतला आणि तो पडलाही मला 800 रुपयाला. तर इतका महाग पॅन पडला, पण तो आहे खूपच छोटा. तो दिसतोय आता व्हिडिओमध्ये थोडासा मोठा, पण तो खूप छोटा आहे. तर बघू शकता सगळीकडून आलटून पलटून भाजून मस्तपैकी तयार झालेलं आहे. नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात मंडळी पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत या रेसिपीचा तुम्ही आस्वाद घ्या. धन्यवाद मंडळी माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.